नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर इंग्रजी हा माझा विषय नाही आहे, परंतु तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे जे की मी तुमच्यासोबत डिस्कशनमध्ये इथे करणार आहे। जी मी 2023ची PSI मेन्स दिलेली आहे आता 5 नोव्हेंबरला, तेव्हा मला लक्षात घ्या याच्यामधीलच जवळपास 2 प्रश्न आलेले होते, तर ते आपण बघूया। तर बघा मित्रांनो, साइट दिलेला आहे, इथे काय दिलेलं आहे, साइट। ओके, सो साइटचं स्पेलिंग आणि ह्या साइटचं स्पेलिंग वेगवेगळं आहे। ओके, आपल्याला काय केलं जाते, अशी 2 वाक्य दिले जाते आणि त्या 2 वाक्यामध्ये एक हे स्पेलिंग असते आणि एक हे स्पेलिंग असते। ओके, तर ते आपल्याला काय करते, एक तर ते स्पेलिंगचा अर्थ विचारते खाली, किंवा मग इथं रिकामी जागा देतात आणि ह्या साइटच्या अर्थानुसार तुम्हाला त्या वाक्यानुसार ते साइट लिहायला लागते। समजा जर इथं प्लेसबद्दल बोललं जात असेल तर तुम्हाला इथे पहिल्या ऑप्शनमध्ये साइट लिहायला लागते, आणि इथे जर तो एक्झाम्पलबद्दल बोलत असेल तर तुम्हाला हा साइट लिहायला लागते। ओके, सो या पद्धतीनं जसं आता मी जर म्हटलं मराठीमध्ये सांगतो, एखादा इंजिनियर आहे, तो काम करत आहे, तर मग कोणती साइट येणार याच्यातली पहिली, आपण म्हणतो ना साइटवर काम करायला गेला, तर हा पॉईंट आहे तो। आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात। तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे। ओके, चला आता डायरेक्ट शब्द पाठ करून घेऊ। साइट म्हणजे होते प्लेस, ठिकाण, आणि हे जर साइट घेतलं तर याचं होते क्योट, एक्झाम्पल, उदाहरण वगैरे म्हणू शकता। ओके, लक्षात राहील तुमच्या। चला त्यानंतर पहा कॅनॉन। कॅनॉनचं स्पेलिंग जर असं लिहिलं डबल एन वाला, तर लक्षात घ्या याचा अर्थ होते अ बिग गन, त्याला आपण तोफ म्हणतो। ओके, आणि जर एक कॅनॉन आला फक्त, म्हणजे एक एन आला कॅनॉन, तर याला म्हणायचं रूल। ओके, बघा इथं डबल एन आला तर गन लक्षात ठेवायचं। ओके, लक्षात राहील गन, आणि सिंगल जर एन आला तर काय म्हणायचं, त्याला रूल। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर पहा कास्ट। ठीक आहे, कास्ट म्हणजे होते गिव्ह ओट। ठीक आहे, ग्रुप ऑफ ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस। ठीक आहे, याला कास्ट म्हणायचं आहे ना, कास्ट वगैरे म्हणतो, कास्टिंग केलं वगैरे। ठीक आहे, आणि दुसरा जर याला ई लावला फक्त कास्ट, तर हे झालं आपलं क्लास ऑफ सोसायटी, ज्याला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वगैरे म्हणता। ओके, ई आलं तर कास्ट सर्टिफिकेट लक्षात ठेवायचं आपलं। ओके, वर तुम्ही व्यवस्थित एकदा बघून घ्याल किंवा लिहून घ्याल। त्यानंतर पहा चेक। आता बघा मित्रांनो, इथं चेक दिलेला आहे। आता इथं काय दिलेलं आहे, चेक। आता चेक आणि हे एक चेकचं स्पेलिंग पहा। ओके, पहा आता इथं चेक म्हणजे होते ऑर्डर ऑफ पेमेंट। ठीक आहे, जे बँकेत केलं जाते तो झाला हा चेक, आणि हा चेक म्हणजे होते एक्झामिन। ओके, चला कॅनव्हास। कॅनव्हास म्हणजे होते अ रफ क्लॉथ। ठीक आहे, एखादा कॅनव्हास कापड, एखादा रफ जो कापड असते तो। पण हा जर कॅनव्हास घेतला डबल एस वाला, तर हा होते आस्किंग पीपल फॉर अ वोट। ठीक आहे, ओटासाठी विचारणं। ओके, सो आस्किंग फॉर अ वोट लक्षात असू द्या। सो कॅनव्हास आला तर रफ क्लॉथ घ्यायचा, आणि कॅनव्हास आला पल फॉर वोट असं लक्षात ठेवायचं आहे। चला, हा मला खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट वाटतो मित्रांनो, कारण याच्यावर तुम्हाला परीक्षेत 3 अशा रिकाम्या जागा दिल्या जाईल आणि तिथं तुम्हाला हे यूज करायला लावणार वाक्याच्या अर्थानुसार। मग ॲडॅप्ट। ॲडॅप्ट म्हणजे होते स्किलफुल। ॲडॉप्ट इथं जर ओ आला तर तो होते टू टेक अप, म्हणजे दत्तक घेणे, आपण म्हणतो ना ॲडॉप्ट केलं त्याला म्हणतात दत्तक घेणे। आणि ॲडॅप्ट आला, ए आला तर त्याला म्हणायचं टू ॲडजस्ट। काय म्हणायचं, टू ॲडजस्ट। हे बघा, ए आलं तर ॲडजस्ट, ए आलं तर ॲडजस्ट, ओ आलं तर दत्तक घेणे, आणि ई आला तर स्किल। ओके, सो ॲडॅप्ट म्हणजे स्किलफुल, ॲडॉप्ट म्हणजे होते टेकअप, आणि ॲडॉप्ट म्हणजे होते टू ॲडजस्ट। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर कॉमा आणि कॉमा। आता कोमा म्हणजे होते बघा, नेस म्हणजे होते, आपण म्हणतो ना बेशुद्ध अवस्थेत आहे, कोमामध्ये आहे, तर या पद्धतीनं। आणि कॉमा म्हटलं तर हा तुम्हाला माहीतच आहे, अ मार्क ऑफ पंक्च्युएशन। ओके, त्यानंतर पहा पुढचा पॉईंट। आता इथे काय दिलं आहे, कोर्स, हा पॉईंट आहे। तर बघा इथं काय म्हटलं आहे, कोर्स, रफ। ठीक आहे, याला काय म्हटलं जाते, रफ। रफ म्हणजे होते ओबडधोबड असते। रफ म्हणजे काय होते मित्रांनो, ओबडधोबड असते। हा एक पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर इथं जर कोर्स घेतला, ठीक आहे, इथं एचा फरक आणि इथं यूचा फरक आहे बरं का, लक्षात घ्या इथे। ठीक आहे, बघा इथे तर कोर्समध्ये ए जर आला तर रफ होते, आणि जर यू आला कोर्स, त्याला सिलेबस ऑफ सब्जेक्ट, जसं काही कोर्स असतात अभ्यासाचे तर त्याला कोर्स म्हणायचं। सो COURSE आलं तर सिलेबस ऑफ सब्जेक्ट, आणि COARCE आलं, SE आलं तर रफ लक्षात ठेवायचं। ओके, सो या पद्धतीनं। आता बघा कॅलेंडर। कॅलेंडरचं जर DAR स्पेलिंग असलं तर त्याला म्हणायचं चार्ट ऑफ डेज। ठीक आहे, नवीन वर्षाचं कॅलेंडर। आणि जर याचं बघा CALE हे तर कॉमन आहे, फक्त DER जर झालं त्याला म्हणायचं गिविंग फिनिश टू क्लॉथ। ठीक आहे, क्लॉथला जे फिनिशिंग दिलं जाते त्याला म्हणायचं कॅलेंडर। ओके, सो या पद्धतीनं। डेअरी आणि डायरी यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न आलेले आहे। सो DAIR डेअरी जर घेतलं तर दूध विक्रीचे ठिकाण झालं, डेअरी म्हणतो आपण। आणि बघा डायरी, डायरी आलं तर रोजनिशी किंवा छोटीशी वही, लक्षात येत आहे।
त्यानंतर डेझर्ट म्हणजे होते वाळवंट, ॲब्सोल्युटली राईट. पण या डेझर्ट म्हणजे जर एक एक्स्ट्रा आला, स्वीटचा एस जर आला, मी असं पाठ ठेवलं, जर स्वीटचा एक्स्ट्रा एस आला तर लक्षात घ्यायचं मिष्टान्न किंवा मिठाई वगैरे. ओके, सो डेझर्ट वाळवंट, डबल एस आला तर स्वीट म्हणजे मिष्टान्न मिठाई. ठीक आहे. डोस आणि डोज. आता डोस म्हणजे होते औषधाची मात्रा आणि डोज म्हणजे होते डुलकी घेणे. मग तुम्हाला राहतील आणि तिचं जर औषधाची मात्रा म्हटलं असेल तर डोस घ्यायचं आणि डुलकी म्हटलं असेल तर डोज. ओके, या पद्धतीनं. चला, हेअर म्हणजे होते केस, HAIR हेअर म्हणजे होते केस आणि HEIR एअर याला म्हटलं जाते वारस आणि याचा उच्चार हा लक्षात घ्या स्वरासारखा येतो. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. एक आहे डाय म्हणजे रंग देणे. आपण म्हणतो ना केसाला डाय मारलं वगैरे तर ते झाला डाय म्हणजे रंग देणे. आणि DYE घेतलं तर डाय म्हणजे होते मरणे. किक द बकेट, तुम्ही ऐकले असेल हे इडम्स अँड फ्रेज. किक द बकेट म्हणजे टू डाय. त्यानंतर जिलस म्हणजे होते हेवा मत्सर वाटणे. परंतु जिलस म्हटलं तर हा झाला उत्साह, लक्षात असू द्या. ओके, सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर बघा आणखी काही शब्दार्थ आहे. ठीक आहे, टॉपिक कसा वाटत आहे नक्की सांगाल मला आणि व्हिडिओला लाईक तर तुम्ही करणारच आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. ओके, तर बघा पेट्रोल आणि एक आहे पेट्रोल. आता हे पेट्रोल म्हणजे इंधन झालं आणि पेट्रोल म्हणजे पहारा गस्त घालणे. तुम्हाला माहित आहे पोलीस पेट्रोलिंग वगैरे करतात तर हा शब्द आहे पेट्रोलिंग. ओके, सो आणि हा आहे पेट्रोल इंधन. त्यानंतर ऑर्डिनन्स, हा मला सगळ्यात वाटतो. ऑर्डिनन्स आला तर नियम कायदा. ठीक आहे, आणि बघा ऑर्डनन्स आलं, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे तोपखाना. आता संसदेमध्ये जे ऑर्डिनन्स काढतात ते हे झाले. ठीक आहे, आणि ऑर्डनन्स फॅक्टरी म्हटलं तर तोपखाना. लक्षात ठेवा. प्रे म्हणजे प्रार्थना, परंतु इथं जर प्रेमच्या एच्या ठिकाणी जर ई आला तर ते बनते भक्ष्य. सो PRAY झालं तर प्रार्थना आणि PREY झालं तर भक्ष्य. ओके, लक्षात घ्या. आता बघा इथं दिला आहे स्वीट कपड्यांचा संच. ठीक आहे, आणि स्वीट एक्स्ट्रा लागला तर तो होते खोल्यांचा संच. मोस्ट टाइम फिगर. ओके, एकदा व्यवस्थित बघा 2-3 वेळा जर हे तुम्ही पाहिलं तर हे बिलकुल क्लिअरच होऊन जाते तुमचं. म्हणजे होते कपड्यांचा संच आणि स्वीट म्हणजे होते खोल्यांचा संच. स्वीट म्हणजे होते खोल्यांचा संच. ओके, सो थोडंसं वगैरे व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर पहा सोर 3 शब्द दिलेले आहे. SOUR सोर म्हणजे कडू. SORE म्हणजे होते शारीरिक यातना. ठीक आहे, आणि SOAR म्हणजे होते उंच भरारी घेणे. आता 3 वाक्य लिहिले असेल आणि त्या 3 वाक्यात तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे. SOUR सोर कडू, SORE सोर म्हणजे होते शारीरिक यातना आणि SOAR आलं तर उंच भरारी घेणे. ओके, रेन म्हणजे काय होतो पाऊस. REIN आलं तर रेन म्हणजे नियंत्रण आणि REIGN आलं तर राज्य करणे. ओके, प्रदेश किंवा राज्य. हे पण पाठ करा. मग तुम्ही म्हणता सर व्होकॅब्युलरी डीपमध्ये विचारली म्हणून. ठीक आहे, सो आताच क्लिअर करून घ्या व्यवस्थित. वॅकेशन म्हणजे सुटी, वॅकेशनचा सुटी आणि इथं ओ जर आला तर हा होकेशन होते. होकेशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे व्यापार किंवा व्यवहार आणि VO आला तर हा होते व्यवसाय किंवा व्यापार, ज्याला तुम्ही होकेशन म्हणता. आणि हे काय झालं वॅकेशन म्हणजे सुटी आणि होकेशन म्हणजे होते व्यवसाय व्यापार, ज्याला तुम्ही होकेशन म्हणता. आणि हे काय झालं वॅकेशन म्हणजे सुटी आणि होकेशन म्हणजे होते व्यवसाय व्यापार. पीस म्हणजे होते शांतता. जर PEASE घेतलं पीस म्हणजे शांतता आणि जर IECE असा जर पीस लिहिलं तर हा होते तुकडा. ओके, तुम्ही म्हणता ना केकचा एक पीस दे मला म्हणजे तुकडा दे, या पद्धतीने. सो ओके, सो पीस म्हणजे होते शांतता आणि PI जर आलं तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला तुकडा. PIEC आलं तर तुकडा. ओके, सो हे सगळे पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर हा पण पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो, अर्बन म्हणजे होते शहरी आणि अर्बेन म्हणजे होते सुसंस्कृत. तर ह्या 2 गोष्टीमधला पण फरक इथे लक्षात ठेवा. मित्रांनो, मला आलेले हे 2 प्रश्न होते. या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. बघा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इथे एक कोर्स दिलेला आहे आणि इथे एक कोर्स दिलेला आहे. ओके, सो बघा अ व्हिलेज मे बी कोर्स देअर लुक बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हर. आता तुम्हाला अर्थ जरी नाही माहीत असला पण लक्षात येते ना की व्हिलेजर हे दिसायला खूप रफ दिसत होते, परंतु ते हृदयानं इनोसंट म्हणजे कसे होते निष्पाप होते. आणि दुसऱ्या याच्यात काय म्हणते द रिअर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर. आता रिव्हर जे चेंजिंग करणार आहे ते काय करणार आहे तिचं डायरेक्शन. सो अशा पद्धतीने याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 4. ओके, सो असं गेस करणं आवश्यक आहे परीक्षेमध्ये. आणि दुसरं बघा अर्बन आणि अर्बॅनॅलिटी दिली आहे. आता बघा तुम्हाला अर्थ जरी नाही आला तर A साठी आणि B साठी अर्थ दिलेला आहे खाली.
तर पहा आता अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. आता अर्बन एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की सिटी, शहरातली जी बेरोजगारी आहे हा मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं घेतला मी इन अ सिटी. आणि बीसाठी काय म्हटलं, ही इज अ सोल ऑफ अ अर्बनिटी अँड विट, म्हणजे त्याचं जे आत्मा आहे तो सॉफिस्टिकेट आहे, म्हणजे सुसंस्कृत आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. सो याचा आन्सर एक येऊ शकते. ओके, सो अशा पद्धतीनं तर सांगायचं तात्पर्य झालं की असे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. आता मला से PSI मेन्सला 2 प्रश्न आलेले होते. ओके, आता हे जे मी लेक्चर घेतलं आहे तुम्ही हे व्यवस्थित करा मग. ओके मित्रांनो, पेजेस पाठ करून घ्या तुम्ही परीक्षेसाठी. रेड टॅपिझम म्हणजे होते टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज, त्याला म्हटलं जाते रेड टॅपिझम. ऑफिशियल खूप जास्त ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असतात त्याला रेड टॅपिझम म्हणायचं. त्यानंतर ॲनो ऑइली टंग म्हणजे ऑइली टंग पर्सन म्हणजे होते फ्लॅटर, स्तुती करणारा. ओके, त्यानंतर ॲनला ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे होते अ सब्जेक्ट ऑफ क्वारेल. क्वारेल लक्षात ठेवायचं, डिस्कॉर्ड आलं तर क्वारेल लक्षात ठेवा, भांडण. त्यानंतर कॉक्रोटाईल टीयर्स म्हणजे काय, फसवे अश्रू. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं बघा, इनसिन्सिअर सोरो. ठीक आहे, लक्षात घ्या, म्हणजे एकदम खोटं दुःख दाखवणे वगैरे त्याला कॉक्रोटाईल टीयर्स म्हटलं जाते. ठीक आहे, त्याला कॉक्रोटाईल टीयर्स म्हटलं जाते. आणि बघा टेकन अ बॅक म्हणजे सरप्राईज. एखादी बघा आपण एखादा हात वगैरे मागं करतो आणि म्हणतो ना हे बघ तुझ्यासाठी काय आणलं, तर या पद्धतीनं याला म्हटलं जाते टेकन अ बॅक, याला म्हणायचं सरप्राईज. त्यानंतर फ्रेंच लिव्ह, हे महत्त्वाचं आहे. आता फ्रेंच लिव्ह म्हणजे काय सर, टू गो अवे विदाऊट आस्किंग फॉर परमिशन. ठीक आहे, परमिशन न घेता निघून जाणे याला काय म्हटलं जाते, परमिशन न घेता निघून जाणे याला म्हटलं जाते फ्रेंच लिव्ह. ओके, कधी कधी तुम्ही शाळेतून घेतलेली असेल मित्रांनो. ओके, अ ग्रीस द पाम म्हणजे टू ब्राईब, लाच देणे. ओके, भ्रष्टाचार करणे. सो टू ग्रीस द पाम याला म्हणायचं टू ब्राईब, लाच देणे. ओके, आणि बघा टू गेट रीड ऑफ, टू बी फ्री फ्रॉम. ओके, मुक्त होणे. तर या पद्धतीनं हे पण तुम्ही इडम्स अँड फ्रेजेस जे आहे त्या पाठ करून घ्या. ओके मित्रांनो, माझ्या परीनं मी एक छोटंसं लेक्चर घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.